मनोज जरांगेंनी बीडमधील छगन भुजबळांच्या सभेवर जोरदार टीका केली आहे। मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करण्यासाठी सभा घेतली आहे। मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जिया रद्द करण्यासाठी हे काम करत आहेत। मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागेल। भुजबळांना महाराष्ट्रातील वातावरण खराब करायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांना बदनाम करण्याचं काम भुजबळ करत आहेत असा टोलाही जरांगे यांनी लगावलाय। तुम्ही फक्त एक खोड काढू नका जिया रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची। तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका। हो, तुम्ही जर जिया रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार। हे जर दहशत निर्माण करण्याचे दोन विषय आहेत त्याच्यात, मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जिआर, आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे। ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही ते त्याचा प्रश्न आहे। आम्हाला माहिती आहे आणि राज्याला पण माहिती आहे मराठा किती आहे। मराठा 50-55% एकटा मराठा आहे। त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देत आहे? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे। तुम्ही तुमचं बघा ना काय आहे। त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाहीत। फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही। आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही। त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असं याची अवकात किती आहे। तिथे आमची घोंगडी बैठक झालेली आहे आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतंय फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते किंवा फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करण्यासाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना 100% बदनाम करायचंय। नाही, ते काही म्हणताय ते आता बुद्धी ढळली, अक्कल दाढ पडली। अक्कल दाढ असते माणसाला, त्या घुरट भुजबळची पडली वाटतं ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागलं। ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार। तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा। ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात। फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।